नवरदेव घ्यायला नवरीकडून गाडी पाठवली होती. मग काय नवरदेव वाटी लावायला एवढं पब्लिक जमा झालं का नादच नाही करायचं. नवरदेवाच्या आधीच आम्ही मंगल कार्यात पोहोचलो. आधी साखरपुड्याचा कार्यक्रम होता ना, अचानक मला कलवारा करून दिलं होतं. म्हणे शुभम संघ थांबावला आणि म्हणे तुला. म्हणलं ओके भाई, काय अडचण नाही म्हणून आपण थांबू म्हणलं शुभम संघ. नवरदेव नवरीच्या मामांना गुरुजींनी बोलून घेतलं आणि म्हणे सुपारी फोडून टाका म्हणे लगेच आणि कार्यक्रमाला सुरुवात करू म्हणे आपण. नवरदेवाचे सगळे बंधू आणि आपले सगळे मित्र परिवार इथं बसले होते आपल्या शेजारी. मग काय त्यांचा एक व्हिडिओ तर बनतोच आपल्यासाठी. खास सांगायची गोष्ट ठरली नाही, हे सगळे आमचे 10वीचे मित्र परिवार होता. एकदम जुना मित्र परिवार आजपर्यंत टिकून आहे आमच्या संग. तेवढ्यात गुरुजींनी माईकवर सांगितलं नवरदेव नवरीने एकमेकाच्या हातात अंगठी घालून घ्या. भाई नवरदेवाला एवढा आनंद होता का काय सांगू. गगनात सुद्धा मावना मंगल कार्यात तर मावतच नव्हता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या वयापेक्षा मोठ्या माणसासंग कधी मैत्री असली चांगलं. आणि त्याच्यात आमचे तात्या सांगतो आमच्या गुरु सामानी. तात्यांमुळे मला काही लय गोष्टी चांगल्या शिकायला भेटलाय. प्रत्येकाने कृष्ण एंगेजमेंटचा केक आणायला गेले होते, पण शुभम म्हणे आधी माझ्या मामाचा बर्थडे म्हणे, आधी आपल्याला तो बर्थडे करावा लागेल. मित्रांनो तुम्हाला एवढं पब्लिक दिसतं नाही, हे फक्त आपले 10वीचे मित्र आहे. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येकाचे नाव तर मी घेऊ शकत नाही, पण आपल्यासाठी लय खास बरं काही मित्र. आता शुभमनी सांगितल्याप्रमाणे आधी त्याच्या मामाचा बर्थडे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग शुभमचा एंगेजमेंटचा केक कापला आम्ही. आता मी व्हिडिओच्या नादात होतो, म्हटलं भाऊ ह्या नादामध्ये मला केक भेटतो का नाही याची गॅरंटी नाही, पण प्रत्येकने आपल्यासाठी थोडासा केक ठेवला होता बरं का. उद्याच्या व्हिडिओत सांगतो तुम्हाला मंगल कार्याचा सोपा कोण तोडला.